नमस्कार, जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, खरीप पीक विमा 2020 संदर्भात आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती की जो धाराशिव जिल्हा आहे त्या धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भातील म्हणजे खरीप पीक विमा 2020च्या संदर्भात कोर्टानं एक ऐतिहासिक निर्णय दिलेला होता आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना 2020चा खरीपचा पीक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता तो पीक विमा वाटप करण्याचे निर्देश हे कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कोर्टाकडे त्यावेळेस 75 कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले होते आणि राज्य सरकारकडून जवळजवळ 134 कोटी रुपये हे पीक विमा वाटप करण्यासाठी हे पीक विमा कंपनीला देण्यात येणार होते। मित्रांनो, याच्याच अनुषंगानं आता कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल दिल्याच्या नंतर जे कोर्टाकडे 75 कोटी रुपये जमा करण्यात आलेले होते आणि त्याचं व्याज जवळजवळ 17 कोटी 92 लाख रुपये असं मिळून जवळजवळ 93 कोटी रुपये हे एका इस्को अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि हे पैसे लवकरच शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जेव्हा राज्य सरकारचा जो हप्ता बाकी राहिलेला आहे 134 कोटी रुपयाचा तो लवकरच म्हणजे येत्या 2 हप्त्यामध्ये तो राज्य सरकारचा हप्ता मिळाल्याच्या नंतर आता एकंदरीत या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, याच्या आधी धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला होता, तर बरेचसे असे शेतकरी होते की त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर असून देखील त्यांना अद्यापपर्यंत त्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि आता याच पार्श्वभूमीवरती हा पीक विमा लवकरच या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट। चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।